मुंबईतील विद्याविहार येथील कैलास एव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या सफेद पट्टीवरून वाद निर्माण झालाय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांनी सोसायटी सभासदांची परवानगी न घेता ही पट्टी आखल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। तपास सुरू आहे। इमारतीतील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा दावा करत वेद पाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। पट्टीवरून जो आहे इमारतीमध्ये वाद होताना पाहायला मिळते। कसं आहे, जरी पट्टी सगळ्यांना विचारपूस करून मारण्यात आली असती तर मला वाटते कोणी आक्षेप नसता उचलला, पण एक धार्मिक पट्टी बंद दरवाजांमागे 5 लोकांनी निर्णय घेऊन मारली गेली आहे। तर प्रत्येक फ्लॅट ओनर जो आहे 33 फ्लॅट्स आहे तिकडे, तर कुठे ना कुठे त्यांची विचारपूस केली पाहिजे होती, कारण की ते इक्वल शेअर होल्डर आहे तिकडे। तर एखादी जनरल बॉडी मीटिंग घेतली असती किंवा जनरल बॉडीला विचारलं असतं। आजकाल काय सगळं सोपं झालं आहे, व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळे असतात। एक तुम्ही म्हणजे मत कन्सिडर करा, माणसं राहतात, दुसऱ्या धर्माची पण इथे माणसं राहतात, याची जाण ठेवा आणि त्यांची जी काय इच्छा आहे ती पण कन्सिडर करा तुम्ही, कारण की परमनंट आहे। हे असं असतं चुन्याने मारलं आहे की बाबा पाणी टाकलं निघून गेलं तर काही वाद नव्हता। हे परमनंट ऑइल पेंटने मारलेलं आहे, जे रोज आम्हाला बघायचं आहे, जे इथे वर्षानुवर्ष राहणार आहे। तर असं एखादं परमनंट डिफॉर्मेशन करण्यात किंवा ऑल्टरेशन कॉमन सोसायटी प्रिमाइसेसमध्ये करायच्या आधी एखादी विचारपूस केली पाहिजे होती असं मला वाटते। खास करून आता मी फक्त इकडे आमचा फ्लॅट फक्त आहेच असं नाही आहे, आम्ही इकडे फ्लॅट ओनर तर आहोतच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही जागा मालक आहोत। तर जागा मालक म्हणून मला इथे राहायची गरज नाही आहे, मी यांच्याकडून भाडं घेत राहीन आरामशीर कुठे लांब राहून, पण इथे आम्ही राहतो याची थोडी यांनी जनाती नाही तर मनाची बाळगली असती तर बरं वाटलं असतं, कारण की इथे 7 परिवार आहेत ज्यांना 2 दिवसापासून खूप त्रास होतो आहे। माझ्या आईच्या, माझ्या बायकोच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि रोज आम्हाला हे बघावं लागतं आहे। आम्ही सगळे कामधंदे सोडून ह्याच्या मागे लागलो की बाबा काढा, आहे तातडीने काढा, हे जे 25 वर्षापासून नव्हतं इकडे, आम्हाला नको आहे इथे। तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की काय तुम्हाला त्रास होतो आहे, या रंगाचा काय त्रास होतो आहे? मला रंगाचा त्रास नाही होत आहे, मला हा जो धर्म आमच्यावर थोपला गेला आहे जबरदस्तीने याचा त्रास होतो आहे, हे समजून तरी घ्या। तर हे समजण्यासाठी बोलणं गरजेचं असते। तर इथे मॅनेजिंग कमिटी बोलत देखील नाही, ते आपसात त्यांच्या गोष्टी करतात। आता मी काल त्यांना पत्र लिहिलं आहे ज्याचा 7 दिवसात मी त्यांच्याकडे जाब मागितलेला आहे। तर हे सेक्रेटरी सरांनी एक्नॉलेज केलं, पण चेअरमन सरांनी ते एक्नॉलेज पण केलं नाही। आणि त्यांचं जी काय वागणूक होती की वॉचमॅनला ते सांगत होते उद्या ये, नाहीतर आता नंतर म्हणजे ते कळून येते। आपली आता या संदर्भात संपूर्ण प्रशासनाकडे काय मागणी असणार, काय कारवाई झाली पाहिजे? आता मी काय बघितलं आहे की दादरमध्ये पण मी बघितलं की एका ठिकाणी अशी गोष्ट सुरू आहे। घाटकोपरमध्ये इथे बाहेर फुटपाथवर तुम्ही बघाल आता चाल बाहेर, तर सगळीकडे असं काहीतरी केलेलं आहे। ही नवीन गोष्टी तुम्ही का करताय? माझी प्रशासनाला हीच विचारणी आहे की या नवीन गोष्टींनी जर धार्मिक तेढ निर्माण होत आहेत तर त्या तुम्ही का करताय? आणि हा तेढ निर्माण झाला कारण की ही एखाद्याच्या वैयक्तिक मालमत्तेत जबरदस्तीने थोपली गेली पट्टी, त्यामुळे हा विषय मोठा झाला आणि मी बोललो म्हणून मोठं झालं। बाकी माझे बरेच इथे मित्रसंबंधी आहेत जे नॉन जैन आहेत आणि त्यांना पण ही खटकली आहे गोष्ट, आणि सोसायटीमध्ये पण बऱ्याच लोकांची प्रायव्हेटली बोललो आहे, तर त्यांना हे नाही आवडलं। कारवाईची मागणी करायला का? नक्कीच, जर कायदेशीर कारवाई होत असेल, जर सेक्शन BNS 324 लागत असेल तर तो लागवावा इथे। हा मुजोरीपणा नाही चालला पाहिजे, ही जबरदस्ती झालेली आहे आणि जर कोणी तसं ऑफेन्स केला आहे तर कायदेशीररित्या त्याच्या अगेन्स्ट कारवाई झाली पाहिजे।